नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या वैज्ञानिक प्रयोगामध्ये तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण परत एक नवीन प्रयोगाला या ठिकाणी प्रयोग आपण घेणार आहोत। सुरुवातीला आपण सरफेस टेन्शन हा एक कन्सेप्ट आहे तो थोडासा समजून घेऊया, कारण हा जो प्रयोग आहे तो रिलेटेड त्याच्याशीच आहे। बघा काय असतं, समजा एखाद्या ह्याच्यामध्ये आपण लिक्विड घेतलं, एखाद्या व्हेसलमध्ये आपण लिक्विड घेतलं, उदाहरणार्थ आपण म्हणूया पाणी घेतलं। काय होतं मित्रांनो, बघा की हे जे अप्पर जे काही समजा मॉलिक्युल्स आहेत, तर हे काय करतात, हे एकमेकाला असे एकमेकाकडे ओढतात, स्ट्रेचिंग असतं, स्ट्रेच तयार करतात। हे इकडे ओढतात, हे इकडे, असे एकमेकाला ते आपल्याकडे त्या ठिकाणी ओढत असतात। आणि त्यामुळे काय होतं की वरचं जे समजा त्या ठिकाणी त्या मॉलिक्युल मधला जो काही कोहेसिव्ह फोर्स असतो तो त्या ठिकाणी वाढतो, आणि तो वाढल्यामुळे काय होते, एक स्ट्रेच मेम्ब्रेन अशी तयार होते। तसं स्ट्रेच मेम्ब्रेन तयार होते आणि त्यालाच म्हटलं जातं सरफेस टेन्शन। की मॉलिक्युल मधलं जे अट्रॅक्शन असतं, जे कोहेसिव्ह फोर्सेस असतात, त्या कोहेसिव्ह फोर्सेसमुळे काय होतं की त्या ठिकाणी स्ट्रेचिंग फोर्स तयार होतो, एक स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन त्या ठिकाणी तयार होते आणि त्यालाच म्हटलं जातं सरफेस टेन्शन। बघा म्हणजे सरफेस टेन्शनचा अर्थात फिजिक्समध्ये जो फॉर्म्युला आहे तो T=F/L म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ, हा त्याचा फॉर्म्युला आहे, फोर्स अपॉन लेंथ। म्हणजे सरफेस टेन्शन जर काढायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला फोर्स, आणि तो पण फोर्स अँड लेंथ मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर, ही कंडिशन त्याच्यामध्ये आहे की फोर्स आणि लेंथ एकमेकाला परपेंडिक्युलर असाव्यात। बघ आता स्ट्रेचिंग फोर्स कशा पद्धतीने तयार होतो तो आपण सुरुवातीला या प्रयोगाच्या द्वारे या ठिकाणी बघूया। आता या ठिकाणी चाळणी आहे, थोडक्यात या ग्लासमध्ये मी पाणी घेतलंय। तर मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की काही जे ढोंगे बाबा आहेत हे असे प्रयोग करून दाखवत आहेत आणि ती जादू आहे असं त्या ठिकाणी सांगतायत। तुम्हाला परत सांगतो की जेव्हा जोपर्यंत आपल्याला त्याच्या मागचं कारण समजत नाही तोपर्यंत ती जादू असते, आणि एकदा का ते कारण समजलं की मग आपलं ते विज्ञान असतं। बघा तर हे अशा पद्धतीनं ठेवली जाते। आता सुरुवातीला तुम्हाला छिद्र नाहीत की काय, बघा पाणी खाली पडते याचा त्याला छिद्र आहेत। मग काय केलं जातं की तो असा ठेवतो आणि त्याला अशा पद्धतीनं पकडतो अशा, आणि हळूहळू तो हात काढून घेतो। बघा म्हणजे या ग्लासमध्ये पाणी असून सुद्धा ते खाली पडत नाही। याचं कारण असं आहे की वरून जायला त्याला एकतर हवेचं प्रेशरसाठी वरून जाण्यासाठी त्याला जागा नाही आहे, एखादं छिद्र जर आपण पाडलं असतं तर ते पाणी आपोआप खाली आलं असतं। दुसरी गोष्ट काय झालं की ही जी लेअर आहे खालची, या लेअरला टोटली एक सरफेस टेन्शन तयार झाले आहे पाण्याचं, म्हणजे एक स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन तयार झालेली आहे। मग जोपर्यंत आपण फोर्सेस इम्बॅलन्स करणार नाही तोपर्यंत ते पाणी खाली पडणार नाही। फोर्सेस इम्बॅलन्स करणं आणि थोडीशी हवा त्यात शिरणं, त्याचबरोबर ते पाणी खाली यायला सुरुवात होईल। पाणी पूर्ण दिसतं याच्यामध्ये, परंतु ते खाली पडत नाही का, कारण एकतर खाली त्याची लेअर तयार झाली आहे, पहिला मुद्दा म्हणजे सरफेस टेन्शन आहे वॉटरचं, आणि दुसरा एअरचं प्रेशर नाही। मग जेव्हा मी आता थोडासा ग्लास याला तिरपा करतो त्यावेळेस काय होईल, एक तर एअर आतमध्ये जाईल, एअर आतमध्ये गेली म्हणजे एअरचं प्रेशर वाढेल आणि पाणी खाली येईल, आणि तिरपा केल्याच्या नंतर ते सरफेस टेन्शन ब्रेक होईल, सरफेस टेन्शन त्याचं ब्रेक होईल। बघूया आपण, बघा पूर्ण पाणी ग्लास रिकामा झाला आहे। तर अशा पद्धतीचा हा एक्सपेरिमेंट आहे, अर्थात तो सरफेस टेन्शन समजून सांगण्यासाठीचाच हा एक छानपैकी तो एक्सपेरिमेंट आहे। घरी सुद्धा तुम्ही तो एक्सपेरिमेंट करू शकता। बघा मग आता सरफेस टेन्शनचे ॲप्लिकेशन काय आहेत, आता तुम्ही म्हणाल बाय सरफेस टेन्शन आपण शिकतोय, समजा हे का शिकायचं, यालाही कारण त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत। बघा पहिलं ॲप्लिकेशन असं आहे की आपण दररोज सकाळी ब्रश करतो, आणि ब्रश करताना अर्थातच आपण त्या ठिकाणी टूथपेस्ट वापरतो। टूथपेस्टमध्ये काय असतं, सोप असतं। त्या सोपनं काय होतं की पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं, आणि कमी झाल्याच्या नंतर आपण जसं त्याला मूव्ह करू तोंडामध्ये, तर ऑफकोर्स ते सहज इझिली त्या ठिकाणी आपण मूव्ह करू शकतो। म्हणजेच त्या पेस्टमुळं पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं, म्हणून आपण पेस्ट वापरतो। नंबर 2 आहे कपडे धुणे। कपडे धुताना आपण डिटर्जंट वापरतो, साबण वापरतो। का वापरतो की त्याच्या पाण्याचं सरफेस टेन्शन म्हणजे जी स्ट्रेच मेम्ब्रेन आहे वरती आलेली, तर ती स्ट्रेच मेम्ब्रेन ब्रेक व्हावी, पाणी सहज इकडून तिकडे फिरावं, आणि सहज फिरल्याच्या नंतर त्या ठिकाणचं जी घाण आहे ती घाण ती आपल्या सोबत घेऊन यावी, तर यासाठी सरफेस टेन्शनचा तो भाग आहे। आता कधी कधी आपण त्या ठिकाणी पाहतो की कपडे समजा खूपच मळलेले असतील, खूपच घाण असेल त्याच्यामध्ये, तर ते गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवतात। तर गरम पाण्यामध्ये का ठेवतात लक्षात घ्या
की गरम पाणी जर असेल तर पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं. म्हणजे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. टेम्परेचर वाढवतं सरफेस टेन्शन कमी होतं. आणि मग सरफेस टेन्शन एकदा का कमी झालं पाण्याचं तर ते सहज इझिली त्या ठिकाणी मूव्ह होतं, त्या कपड्याच्या प्रत्येक छिद्रामधनं मूव्ह होतं आणि ती जी घाण आहे ती घाण आपल्यासोबत घेऊन येतं. म्हणजे इतका त्या सरफेस टेन्शनचा उपयोग त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला एक मुद्दा असा असतो की आपल्याला सरफेस टेन्शन कमी करायचं आहे. सरफेस टेन्शन कमी करण्यासाठी आपल्याला एकतरी टेम्परेचर वाढवावं लागेल किंवा काही डिटर्जंटचा वापर करावा लागेल. डिटर्जंटचा वापर केला तर ते सरफेस टेन्शन पाण्याचं कमी करतं आणि म्हणून आपण डिटर्जंट वापरतो किंवा अंग धुण्यासाठी साबण वापरतो. साबणसुद्धा तेच काम करतं की सरफेस टेन्शन त्याच्या पाण्याचं सरफेस टेन्शन आहे ते कमी करतं. म्हणजे अशा पद्धतीचा एक सरफेस टेन्शन कन्सेप्ट होता. प्रयोगसुद्धा आपण घेतोय की जेणेकरून या प्रयोगातून ते कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजले जावेत आणि काही कन्सेप्ट असेच आपण घेणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.